नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये भावनाच्या व्हिडिओमध्ये आज आपण लग्नपत्रिका निमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल जी काही पीएचडी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि मटेरियलसाठी लागणारा पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये भेटून जाईल। कृपया करून पासवर्ड विषयी कमेंट करू नका। पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये बोलून पासवर्ड सांगितला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भावांनो, मटेरियल डाउनलोड करण्यास किंवा पीएचडी फाईल डाउनलोड करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता, तिथं तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल। चला भावांनो, जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया। मित्रांनो, सर्वप्रथम मी फोटोशॉप ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घेतलेलं आहे। सर्वप्रथम तुम्ही आपलं काय फोटोशॉप ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर भावांनो, सर्वप्रथम मी आधी मटेरियल कसं ॲड करायचं ते बघू, त्यानंतर आपण पीएचडी फाईल क्रिएट करून दाखवणार आहे। पीएचडी फाईल कशी क्रिएट केली ते प्रॉपर तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघा आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल। सर्वप्रथम मटेरियल ॲड करून दाखवतो, पीएचडी फाईल कशी ती दाखवतो। पीएचडी फाईल दाखवल्यानंतर भावांनो, पीएचडी फाईल ओपन होईल, थोडी लोडिंग होईल। लोडिंग झाल्यानंतर जी काही पीएचडी फाईल आहे ती सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीने दिसून जाईल। दिसून गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पीएचडी फाईल भेटून जाईल। सर्वप्रथम भावांनो, आपण मटेरियलमध्ये 24 पेज दिलेले आहे। सर्वप्रथम आपण पहिले बॅकग्राऊंड दिलेलं आहे। बॅकग्राऊंड सर्वप्रथम राईट क्लिक करायचं। राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ फोटोशॉप हे ऑप्शन क्लिक करायचं। आपल्या जी काही साईज आहे ती तुम्हाला येऊन जाईल। जर तुम्हाला साईज बघायची असेल तर इमेज ऑप्शनवर जायचं। इमेज ऑप्शनवर गेल्यानंतर इमेज साईज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि पिक्सल किंवा इंचेस टाकू शकता। पिक्सल टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला साईज येऊन जाईल। पिक्सलमध्ये केल्यानंतर सर्वप्रथम मी तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या पेनजी ॲड करून दाखवतो। सर्वप्रथम आपल्याला एका पेनवर क्लिक करायचं आहे आणि शेवटच्या पेनजी येऊन शिफ्ट बटन दाबून माऊसचं लेफ्ट बटन दाबायचं आहे। लेफ्ट बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्ट झाल्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे। फोटोशॉपमध्ये आल्यानंतर मध्यभागी आणून सोडायचं आहे। मध्यभागी आणून सोडल्यानंतर यो बरोबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने 1 बाय 1 आपल्या इमेज ॲड होत जातील। तुम्ही बघू शकता आपले इमेज ॲड होत आहे। सगळ्या पेनजी ॲड झालेले आहे। लेअरच्या ऑप्शन येऊन जायचं आहे। लेअरच्या ऑप्शन आल्यानंतर पहिल्या लेअरवर आल्यानंतर शेवटच्या लेअरवर राईट क्लिक करून सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे। रस्टराइज लेअर करून टाकायचं आहे। रस्टराइज लेअर केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या रस्टराइज होऊन जातील। तुम्हाला काय करायचं आहे मटेरियलमध्ये, तुम्हाला पीएचडी फाईल बनवता येत नसेल तर तुम्ही मटेरियलचा आधार घेऊ शकता आणि आपल्याकडे फोटोशॉप ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही पिक्सल लॅबमध्ये मटेरियल घेऊन डिझाईन बनवू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, बाकीचे नावं ॲड करायचं आहे। ॲड कसे करायचे पीएचडी फाईलमध्ये तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपण नावं ॲड केलेले आहे। मटेरियलमध्ये आपण एवढंच दिलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। सर्वप्रथम मी हिला क्लोज करतो। क्लोज केल्यानंतर पीएचडी फाईल मी ओपन केलेली आहे। पीएचडी फाईल अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। भेटून गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगतो कशा पद्धतीने आपण पीएचडी फाईल क्रिएट केलेली आहे। सर्वप्रथम मी लेअर हाईड करून घेतो। तर मी तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करून दिलेलं आहे। आपण बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आपण टेक्स्ट टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। एडिट सुद्धा करू शकता याला। जर तुम्हाला दुसरं टाकायचं असेल तर काय तुम्ही बदलू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर नवरदेवाचं नाव टाकलेलं आहे, जी मच्छिंद्र अशा पद्धतीने तुम्हाला नाव ॲड करून दिलेलं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, डबल क्लिक करून आपलं जे काही नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे। नावाच्या खाली आपण ते अशा पद्धतीने जे काही नाव ॲड केलेले आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने चेंज करायचं आहे। आपण 07015 फॉन्ट याला कोड काढावा लागेल तुम्हाला। सर्वप्रथम ऑल फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जायचं आहे तुम्हाला। सर्वप्रथम मी नोटपॅड ओपन करून घेतो। अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून घ्यायची भावांनो।
आपण कशा पद्धतीने टायपिंग केली तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने ची चौकांकित अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून घ्यायची आहे. विवाह स्थळ यांचा शुभविवाह, साखरपुडा, हळद, निमंत्रण अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून घ्यायचे नोटपॅडमध्ये. नोटपॅडवर टायपिंग केल्यानंतर आपलं ऑल फॉन्ट कन्व्हर्टर ॲप ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर त्याच्यावर कोड काढायचा आहे. कोड काढता येत नसेल तर आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता. बघून घ्या. सिलेक्ट करून कॉपी करायचं आहे आणि तुमचं जे काही नाव आहे ते येऊन जाईल. नाव आल्यानंतर दोन नंबरच्या ग्रुपमध्ये आपण नवरदेवाचं नाव ॲड केलेलं आहे आणि आपण ग्रुपमध्येच ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त ग्रुपवर जायचं आहे आणि डबल क्लिक करून नाव सिलेक्ट करून तुमचं अशा पद्धतीने अलाइनमेंट करून तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक पेज ॲड करून दिलेले आहे मी, बघू शकता. ची चौक अशा पद्धतीने तुम्हाला नवरीचं नाव टाकून घ्यायचं आहे. नवरीचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने डबल क्लिक करून तुमचं काय जे टेक्स्ट ते तुम्ही ॲड करू शकता. ॲड करता येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक भेटून जाईल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. श्रीलिपीमध्ये टायपिंग कशा पद्धतीने करतात. त्यानंतर यांचा शुभविवाह सोहळा अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे. तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आणि वार, दिनांक, वेळ अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून घ्यायचं आहे. टायपिंग केल्यानंतर तुमचं येऊन जाईल. आल्यानंतर 4 नंबरच्या ग्रुपमध्ये आपण अशा पद्धतीने ॲड करून दिलेलं आहे. 5 नंबरच्या ग्रुपमध्ये गणपतीचा फोटो आणि श्री गणेशाय नमः अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट ॲड करून दिलेलं आहे. ॲड केल्यानंतर साखरपुडा व हळद समारंभ अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे. तुम्हाला साखरपुडा तारीख, वेळ, दिनांक अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे साखरपुड्यामध्ये. जर तुम्हाला साखरपुडा नाव ॲड करायचं असेल तर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं, बॅक पेज बटन दाबायचं, कट होऊन जाईल. कट झाल्यानंतर अशा पद्धतीने हळद समारंभ सुद्धा राहू शकता जर साखरपुडा नसेल तर. आल्यानंतर भावांनो 6 नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने मला ॲड करून दिले आहे. 7 नंबरच्या ग्रुपमध्ये विवाह स्थळ आपला पत्ता तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. विवाह स्थळमध्ये अशा पद्धतीने डबल क्लिक करून आपण सगळे पेन जे तुम्हाला दिलेले आहे तुम्हाला बदलावता येईल अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून तुमचं काही नाव आहे ते तुम्हाला अप्लाय करता येईल. डबल क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने. ते बघू शकतो 3690 फॉन्ट आहे श्रीलिपीमध्ये. तुम्हाला जर फॉन्ट डाउनलोड करता येत नसेल तर शेवट सांगतो कशा पद्धतीने तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. ते शेवटला बघू आपण फॉन्ट कसे डाउनलोड करायचे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. जो काय डिझाईनचा जो पासवर्ड आहे, भावनाथचा जो काय डिझाईनचा पासवर्ड आहे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. 404591 404591 तुम्हाला हा पासवर्ड आपल्या डिझाईन मटेरियल किंवा पीएचडी फाईलला टाकून घ्यायचा आहे आणि मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. 8 नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पेज ॲड करून दिलेले आहे. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने त्यानंतर ससनी निमंत्रण टेक्स्ट टाकून दिलेलं आहे. त्याला इफेक्ट सुद्धा मारून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. हाईड करू शकता. जर तुमच्याकडे दुसरं नाव असेल तर तुम्ही टाकू शकता तिथे. आपले नम्र हे नाव सुद्धा बदलू शकता. जर तुम्हाला दुसरं नाव टाकायचं असेल तर इथं टाकू शकता. हाईड करायचे सेपरेट नाव दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला नावं बदलावता येईल. एकाच पेजमध्ये दिलेलं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला डबल क्लिक करायचे भावनपत्र टेक्स्टवर. डबल क्लिक केल्यानंतर सिलेक्ट होऊन जाईल. सिलेक्ट झाल्यानंतर 9व्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी नाव ॲड करून दिलेलं आहे. कार्यवाहकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने 8 नावं ॲड करून दिलेले आहे. जर तुमच्याकडे कमी नावं असेल तर साईटचे नाव हाईड करायचे. अशा पद्धतीने हाईड करू शकता. जर तुमच्याकडे नावं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हाईड करू शकता आणि मध्यभागी नाव ॲड करा, जेणेकरून तुमची काही डिझाईन असेल ती प्रॉपर दिसेल. जर तुम्हाला सेंटर अलाइन जमत नसेल तर कशा पद्धतीने करू शकता. सर्वप्रथम ग्रुप सिलेक्ट करायचा. ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण हाईड केला. कंट्रोल ए. सेंटर अलाइन करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमची सेंटर अलाइन होऊन जाईल. सेंटर अलाइन झाल्यानंतर भावांनो 10व्या ग्रुपमध्ये आपण अशा पद्धतीने नाव ॲड केलेले आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला शेप अप्लाय करून दिलेला आहे. त्यानंतर 11व्या ग्रुपमध्ये आपण पुण्यस्मरण मामा काका अशा पद्धतीने तुम्हाला नावं ॲड करून दिलेले आहे. तुम्हाला फक्त डबल क्लिक करायचं आहे टेक्स्टवर आणि जे काही नाव आहे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आणि 11व्या ग्रुपमध्ये आपण अशा पद्धतीने 3 ग्रुप तयार केलेले आहे. त्या ग्रुपला आपण 1, 2, 3 अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. सर्वप्रथम मामाचा 1 नंबरचा ग्रुप आहे.
2 नंबर पुण्यस्मरण अशा पद्धतीने 2 नंबरचा ग्रुप दिलेला आहे. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये आपण काकांची नावं ॲड केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला डिझाईन बनवताना प्रॉपर बनवता येईल आणि समजेल कशा पद्धतीने आपण बनवले आहे. त्यानंतर परत एक शेप अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून दिलेले आहे. सिलेक्ट केल्यानंतर 12व्या ग्रुपमध्ये आपण किलबिल परिवार अशा पद्धतीने तुम्हाला नाव टायपिंग करून घ्यायचे आहे. लहान मुलांचे जे काही नावे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा हाईड करू शकता. जर तुम्हाला किलबिल परिवार टाकायचा नसेल अशा पद्धतीने तुम्ही हाईड करू शकता. 13व्या ग्रुपमध्ये आशीर्वाद नाव टाकायचे असेल आशीर्वादमध्ये ते तुम्ही टाकू शकता. आशीर्वादामध्ये जर तुम्हाला टाकायचं नसेल तर ते पण हाईड करू शकता. मी टाकून घेतलेले आहे, तुम्ही पण टाकून घ्या. आशीर्वाद डबल क्लिक करायचं अशा पद्धतीने आणि चेंज करून घ्यायचं. चेंज करता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. साईटनं अशा पद्धतीने तुम्हाला एक PNG ॲड करून दिलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि शेवट आपण 13व्या ग्रुपमध्ये निमंत्रण अशा पद्धतीने नाव ॲड केलेलं आहे. निमंत्रणमध्ये पण अशा पद्धतीने एक नाव ॲड करून दिलेलं आहे. जर तुम्हाला निमंत्रणमध्ये जास्त नाव ॲड करायचं असेल तर हे वरची नावं ॲड करून तुम्ही टाकू शकता. निमंत्रणमध्ये नावं तुम्हाला प्रॉपर सगळे PNG दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला सगळं प्रॉपर दिलेलं आहे, सगळे PNG दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला डिझाईनमध्ये वापरता येतील. बघू शकता आजचे डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. डिझाईन आपली काही फाटत नाही बा, तुम्ही झूम करू शकता, डिझाईन फाटणार नाही. तुम्ही बघू शकता HD दिलेलं आहे सर्व, बघू शकता भावांनो. सर्व झाल्यानंतर भावांनो PHP फाईल तुम्हाला सेव्ह करून घ्यायची. PHP फाईल सेव्ह केल्यानंतर GPS फाईल कशी सेव्ह करशाल. सर्वप्रथम तुम्हाला कमी MB फाईल सेव्ह करून दाखवतो. फाईलवर जायचं आहे, फाईलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज झाल्यानंतर JPG फॉर्मॅट निवडायचं आहे. JPG फॉर्मॅट निवडल्यानंतर एक्सपोर्ट म्हणायचं आहे. एक्सपोर्ट म्हणल्यानंतर आपल्याला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करायची आहे फाईल. सेव्ह केल्यानंतर भावांनो पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं फॉन्ट कुठून डाउनलोड करायची. तुम्हाला सांगतो मी फॉन्ट कसे डाउनलोड करायचे. सर्वप्रथम मी फॉन्ट कसे डाउनलोड करायचे ते सांगतो. सर्वप्रथम आपलं जे काही फॉन्ट आहे त्याच्यावर येऊन जायचं. फॉन्टवर आल्यानंतर नाही अशा पद्धतीने तुम्हाला नाव दिसत आहे. सिम्पली मी कॉपी करून घेतो. कॉपी केल्यानंतर गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यानंतर किंवा क्रोमो गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे. नाव टाकल्यानंतर फॉन्ट शब्द जोडायचा आहे कुठं. अशा पद्धतीने आल्यानंतर पहिलीच वेबसाईट येऊन जाईल. अशा पद्धतीने आल्यानंतर इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोड फॉन्ट. अशा पद्धतीने तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. 2 नंबरला आपण फॉन्ट कोणतं दिलेलं आहे, श्रीलिपीमधला फॉन्ट दिलेला आहे. तुम्हाला सर्वप्रथम मी फॉन्ट दाखवतो, कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर क्रोमो जातो आणि टाकून घेतो इथं श्रीलिपीमधला फॉन्ट. आल्यानंतर भावांनो तुम्ही बघू शकता मी तुमच्या देखतच डाउनलोड करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड फॉन्ट नावावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर फॉन्ट आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फॉन्ट आल्यानंतर आपण डाउनलोड झालेला आहे. फॉन्ट आपला दिसत असेल इथे तुम्ही बघू शकता डाउनलोड झालेला आहे. एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे तो फॉन्ट. तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट कसं करशाल भावांनो, इथं एक्स्ट्रॅक्ट टू नाव आहे याच्यावर क्लिक करायचं. फॉन्टवर आल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट टू आल्यानंतर ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर अशा पद्धतीने फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे भावांनो, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर कोड कसा काढशाल तुम्हाला कोडची वेबसाईट सांगून टाकतो. ऑल फॉन्ट कन्व्हर्टर ॲप तुम्हाला लागणार आहे. ऑल फॉन्ट कन्व्हर्टर ॲप लागल्यानंतर अशा पद्धतीने ॲप आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कोड काढायचा आहे. कोड काढण्यासाठी कोड काढून घ्यायचा आहे तुम्हाला फोटोशॉपमध्ये. कोड काढल्यानंतर भावांनो तुम्हाला फॉन्ट कुठून डाउनलोड करायचे ते पूर्ण तुम्हाला सांगितलं आहे. फक्त तुम्हाला टेक्स्टवर क्लिक करून चॅरिटेबलमध्ये जाऊन तुम्हाला फॉन्ट बघायचा आहे कोणता फॉन्ट येतो. तुम्हाला नाव टायपिंग करून घ्यायचं आहे. टायपिंग केल्यानंतर तुमचा फॉन्ट येऊन जाईल. फॉन्ट आल्यानंतर जर भावांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.